नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. सांगली कोल्हापूर महामार्गावर हातकणंगले हद्दीत हॉटेल ग्रास ओपर समोर भरधाव चारचाकीची जोराची धडक बसून दुचाकीवरील 35 वर्षीय आशुतोष दिलीप कांबळे राहणार भारतनगर हातकणंगले या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी 2च्या दरम्यान घडला. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले इथले आशुतोष कांबळे हे इचलकरंजी महानगरपालिकेत नोकरीस होते. आज दुपारी 2च्या दरम्यान सांगली कोल्हापूर रस्त्यावरील बुधले मंगल कार्यालय इथं एका विवाहास उपस्थित राहण्यासाठी इचलकरंजीहून कांबळे हे आपल्या दुचाकी क्रमांक MH09LD 1996 वरून निघाले होते. मंगल कार्यालय नजीक आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने कोल्हापूरहून अक्कलकोटकडे निघालेल्या चारचाकी क्रमांक MH09GM 7176 ने पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की चारचाकी वाहनाने मयत कांबळे यांच्यासह दुचाकी वाहनाला 100 फूट फरफटत नेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. चारचाकी वाहन चालक संदीप अर्जुन पाटील यास हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत कांबळे हे इचलकरंजी महानगरपालिकेत अनुकंप तत्वावर नोकरीस होते. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांना लहान 2 मुले असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.